सन्मान्य राजूदादा कडव यांच्या शुभ हस्ते आपल्याला ही प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल। एक सुंदर अशी ट्रॉफी आपण पाहतोय, ती ट्रॉफी दिली जाईल ती राजूदादा कडव यांच्या शुभ हस्ते। राज सावंत याला ऑलराऊंडर खेळी आणि त्याचा संघ 4 पैकी 3 मॅच जिंकलाय लीग मध्ये। जरूर राज सावंत काय म्हणाल, प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी तुम्हाला मिळते। नक्कीच माझ्या बॉलरनी चांगली बॉलिंग केली, त्यांच्यामुळे मी जिंकू शकलो आणि ही मॅन ऑफ द मॅच मी हर्षला डेडिकेट करत आहे, कारण डेट ओव्हरमध्ये प्रत्येक वेळी त्यांनी त्या चांगली ओव्हर केलेली आहे। जरूर हर्ष पाटील यायचं आपण ही जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे ती आपल्याला डेडिकेट करतात। अर्थात राज सावंत, मोठं मन आहे राज सावंत यांचं, कॅप्टन आहेत आणि आपल्याला डेडिकेट करतात राज सावंत। जरूर आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी हर्षला द्यायची। ऑन स्क्रीन मध्ये पाहतोय हर्ष पाटील, ज्याला प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते। हर्ष, कसं वाटतंय पहिली प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला मिळते? चांगलंच वाटतंय, म्हणजे PPLचा माझा पहिलाच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षी गावातल्या टीमने मला घेतलं आणि संधी दिली खेळायची संघामध्ये आणि गोलंदाजी दिली, बॉलिंग दिली आणि ह्याच संधीचं मी सोनं करतोय। अजून पुढे मॅचेस येतील अजून भविष्यामध्ये, त्यामध्ये सुद्धा चांगलंच करायचा प्रयत्न असेल। थँक्यू हर्ष, हाच तुझा कॉन्फिडन्स खरं तर तुला पुढे घेऊन जाईल। हे होते आता पहिले तर प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जिंकलेले खेळाडू हर्ष पाटील। त्यानंतर मायक्रोफोनवर बदल होईल आणि मायक्रोफोनवर आता जोडले जातील आमच्यासोबत पाटील सर। धन्यवाद देशमुख सर। या ठिकाणी सर्वांचे स्वागत करतो। धाकटी पंडी पंचकृषी प्रीमियर लीग 2026 म्हणजे 12वा पर्वामध्ये या ठिकाणी खूप छान असं आयोजन, या ठिकाणी खूप छान असं नियोजन पाहायला मिळतं। ते KTC लाईव्हच्या माध्यमातून त्या या ठिकाणी लाईव्हचा आनंद देखील तुम्ही घेऊ शकता घर बसल्या। या ठिकाणी आल्यापरी परत जातोय तो फलंदाज कुणाल। चालू असणारा सामना तो वीरेश्वर 11 विपक्ष राधिका 11। खूप छान असा रोमांचक चाललेला सामना, तो गोलंदाज मार्फत गोलंदाज पाहायला मिळतात ते किरण, नॉन स्ट्राईकला असेल ते अक्षय। नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जाते, छोटा पॅकेट बडा धमाका आदित्य पाटील, टीमचे सर्व कॅप्टन। खूप मोठं नाव असे त्यांना, रिस्कच्या माध्यमातून देखील तुम्ही पाहता खूप छान अशी त्यांची बॅटिंग या ठिकाणी सध्याच्या पर्वामध्ये पाहायला मिळते ते आदित्य पाटील। मी विनंती करतो वीरेश्वर 11च्या 12th मॅनला का आपण समालोचक कशामध्ये यायचे या ठिकाणी दोन्ही संघाच्या 12th मॅनला या ठिकाणी वीरेश्वर 11च्या 12th मॅनला विनंती करतो का आपण समालोचक कशामध्ये यायचे। नेक्स्ट बॅटरमध्ये मैदानात येतोय तो आदित्य पाटील आणि बॉलरच्या माध्यमातून पाहायला मिळतात ते गोलंदाजी किरण। या ठिकाणी पंचांकर होते अपील आणि या ठिकाणी पंच दाखवत आहे कशाकडे बोट आणि या ठिकाणी दुसरा झटका लागतो तो टीम राधिका 11 या संघाला। बॅक टू बॅक दुसरा झटका, खूप छान अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती किरण याची। या ठिकाणी मार्केटमध्ये आहे मंदी आणि या ठिकाणी मिळते DJ ला संधी। KTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या लाईव्हचा आनंद घेऊ शकता। खूप छान अशी क्लॅरिटी या ठिकाणी रिवर्सशिपचा मारलेला चेंडू जातोय सीमा रेखा पार, चौकार।
आमचे यथोचित पाहुणे सूरजजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी पंचक्रोशी प्रीमियर लीगमधील सहर्ष स्वागत करतो. दूध उत्पादनाचे उद्योजक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, ते नक्कीच तुम्ही आमच्या स्पर्धेला भेट दिली या ठिकाणी तुमचे मनापासून करतो सहर्ष स्वागत. या ठिकाणी डॉट चेंडूची होते सांगता या ठिकाणी धावसंख्या पुरते ती 4च्या घरात. मी नक्की तुषारजी धुमाल सर यांचे नक्कीच मनापासून आभार मानेल की त्यांनी या ठिकाणी मला एवढ्या मोठ्या व्यासपीठावर समालोचन करण्याची संधी दिली. एका नवख्या समालोचकाला या ठिकाणी संधी दिली. नक्कीच या ठिकाणी पंचक्रोशीत देखील मी या ठिकाणी मनापासून आभार मानेल, कारण की या ठिकाणी मी आज काही चुकत असेल तर मला दिलगिरी व्यक्त करतो, या ठिकाणी माफ करायचं आहे. एक तुमच्यातला एक खेळाडू, एक छोटासा असा खेळाडू या ठिकाणी मोठ्या व्यासपीठावर येऊन क्रिकेटची संधी दिली मला, तुम्ही धन्यवाद. तसेच मी पंचक्रोशी कमिटीचा देखील आभार मानेल. या ठिकाणी धावसंख्या बोलते 5च्या घरात. या ठिकाणी पंचांचा इशारा येतो, वाईट चेंडू +1. धावसंख्या 1 ने वाढेल, धावफलक घालते ते 6च्या घरात. दोन बाद 6 धावा झाल्या या ठिकाणी टीम राधिका 11 या संघाची. तुम्ही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो असे आमचे मित्र DJ ऋषी, उत्कृष्ट असे डीजे वादक आपल्या परिसरामध्ये पाहायला मिळतात. या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेखा पार, बॉन्डरच्या दिशेने मारलेला हा खणखणीत चौकार. NPN कडनं प्रतीक. सासगाव संघाचा उत्कृष्ट असा हा गोलंदाज पाहायला मिळतो तो प्रतीक. या ठिकाणी झेलची होती संधी, या ठिकाणी झेल झाले मिस. धावसंख्या 1 ने वाढेल, धावफलक आलते ते 11च्या घरात. तुम्ही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो असे आमचे मित्र DJ ऋषी, उत्कृष्ट असे वादक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रत्येक हल्दी समारंभात, कोणताही समारंभ असून दे, शुभ समारंभामध्ये प्रत्येक ह्याच्यात आपल्या DJ ऋषी यांचा DJ असतोच. आणि तसेच KTC लाईव्ह यांच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या तुम्ही आनंद घेऊ शकता. उत्कृष्ट अशी क्वालिटी, उत्कृष्ट अशी क्लॅरिटी या ठिकाणी पाहायला मिळते. तसेच आमच्या स्कोरच्या भूमिकेत पाहायला मिळतात ते आमचे मित्र निवृत्ती पाटील सर, व तसेच आमचे गुरुवर्य तुषारजी धुमाल सर, व तसेच आमचे या ठिकाणी आकाश देशमुख सर देखील या ठिकाणी उत्कृष्ट अशी कामगिरी त्यांची पार पाडतात. या ठिकाणी तिसरा झटका लागतो टीम राधिका 11 या संघाला. नेक्स्ट बॅटर मैदानात येतो तो अमोल जाधव, मॅन फ्रॉम सारसनचा खेळाडू असेल. अक्षय पाटील करतात ते परतीचा पवार, आमचे जुने मित्र आहेत ते. उत्कृष्ट अशी त्यांची कामगिरी आम्ही पाहिले, येणाऱ्या प्रत्येक लीगमध्ये त्यांची कामगिरी पाहिले. मोठे मोठे टुर्नामेंट त्यांनी देखील या ठिकाणी गाजवले त्यांच्या नावावर, पण आज थोडा का त्यांना परतीचा प्रवास करावा लागला. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये येतो तो अमोल जाधव. या ठिकाणी उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती प्रतीक यांची, आणि धावसंख्या पोहोचते ती 11च्या घरात. 3 बाद 11 टीम राधिका 11 या संघाची.
चेंडू कार्पेटच्या दिशेने मारलेला हा एक धाव या ठिकाणी होते. कंप्लीट धावसंख्या पोहोचली 12. 3 बाद 12. या ठिकाणी तुम्ही आयोजन आणि नियोजन पाहायला गेले तर उत्कृष्ट अशी खेळपट्टी देखील तुम्हाला पाहायला मिळते. खूप महिन्याची मेहनत या ठिकाणी पाहायला मिळते तुम्हाला. आयोजक कमिटीचे असेल, त्यानंतर प्रत्येक या ठिकाणी ज्यांनी आम्हाला हातभार लावले या पंचक्रोशीसाठी त्यांची देखील या ठिकाणी खूप मेहनत असेल. या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेखा पार. पॉइंटच्या दिशेने मारलेला हा खणखणीत चौकार. डीजे श्रीराम या ठिकाणी उत्कृष्ट असे आपल्याला ध्वनी पाहायला मिळतात ते डीजे ऋषी यांच्या माध्यमातून. धावसंख्या 4ने वाढेल आणि धाव फलक हलते ते 15-16च्या घरात. टीम राधिका युलन या संघाची धावसंख्या पडते 16. या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेखा पार. षटकार. वीस या आकड्यावर धावसंख्या पोहोचते टीम राधिका युलन या संघाची. तुम्ही आयोजन पाहायला गेले तर 12वं वर्षाचं हे आयोजन ह्या थाटामाटात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच मी मनापासून आभार मानेल प्रत्येक कमिटीच्या प्रत्येक मेंबरचं. या ठिकाणी खूप मोठं योगदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक देणगीदारांचे देखील. या ठिकाणी पंचांचा इशारा येतो वाईट चेंडू आणि धावसंख्या पोहोचते ती 24च्या घरात धावसंख्या पोहोचते. 3 बाद 24 चालू असणारा सामना असेल तर वीरेश्वर 11 विपक्ष राधिका 11. सर्वप्रथम नाणेफेक जिंकून वीरेश्वर 11 या संघाने क्षेत्ररक्षण निर्णय घेतला. या ठिकाणी रिव्हर्सशिप मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी डॉट चेंडूची होते सांगता माझ्यासोबत जोडले ते आमचे मित्र निवृत्ती पाटील सर असतील व तसेच तुषारजी धुमाल सर असतील. उत्कृष्ट समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतोय. पूर्ण रायगड परिसरामध्ये त्यांच्या नावाचा धबधबा या ठिकाणी व्हॉइस ऑफ खोपोली म्हटलं जातं असे आमचे गुरुवर्य तुषारजी धुमाल सर. या ठिकाणी कार्पेटच्या दिशेने मारलेला हा चेंडू आणि धावसंख्या फक्त या ठिकाणी एकच मिळेल आणि धावसंख्या पोहोचते 25च्या घरात. या ठिकाणी KTC लाईव्ह घर बसल्या तुम्ही लाईव्हचा आनंद घेऊ शकता, बघू शकता तुम्ही. या ठिकाणी पंटांचा थोडा अंतरचा या ठिकाणी डिसिजन आलाय. या ठिकाणी ड्यू आले एक तिसरे पंच डिसिजन चेक करायचं आहे. कशासाठी आलाय?
या ठिकाणी पंचांचा इशारा होता फेअर डिलिव्हरी. नक्कीच आपण पाहू शकता K2च्या लाईव्हच्या माध्यमातून देखील या ठिकाणी उत्कृष्ट असं आपल्याला या ठिकाणी नक्कीच आमच्या K2चे लाईव्हचे सबस्क्रायबर झाले ते 71,983 झालेत. नक्कीच तुम्ही या चॅनलवर जाऊन नक्कीच आमच्या K2चं लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेखा पार, षटकार. नक्कीच उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते ती मॅन फ्रॉम सार्जनचा अमोल जाधव. या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने मारलेला हा खणखणीत चौकार. या ठिकाणी मिळते DJ ला संधी. मध्ये नेक्स्ट गोलंदाज मैदानामध्ये येतो तो सार्सनचा उत्कृष्ट असा गोलंदाज पाहायला मिळतात तर रोहित जाधव मॅन फ्रॉम सार्सन. या ठिकाणी पंचक्रोशी प्रीमियर लीगचे हे 12वं पर्व त्याच थाटामाटात या ठिकाणी आपण साजरा करताना पाहतोय. प्रत्येकाच्या मनात चुरत होती कधी येणार हे सामने, कधी होणार हे लीग. या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेखा पार, षटकार. बॅक टू बॅक दुसरा टोलला तो षटकार आणि धाव संख्या 6 ने वाढेल. धाव फलक हलते 48. DJ या ठिकाणी नक्कीच जत्रेला येणाऱ्या 25 मार्चला आई एकविरीच्या भेटीला नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील एकविरा भक्त. चला करूया या ठिकाणी डाट चेंडूचे होते सांगता धाव संख्या पोहोचते 48च्या घरात टीम राधिका ऐलोन या संघाची. पहिल्या षटकामध्ये लगातार 2 गडी बाद केल्यानंतर देखील या ठिकाणी धावसंख्या खूप उच्चापर्यंत नेण्याचं काम केलं ते
अभिजित पाटील असतील व अमोल जाधव असतील. या ठिकाणी उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती रोहित यांची. आणि या ठिकाणी धावसंख्या पोहोचते 49 या आकड्यावर. नक्कीच या ठिकाणी डॉट चेंडूचे होते सांगता. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावसंख्या पोहोचते 49 या आकड्यावर. नक्कीच आमच्या पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतात ते आमचे पंच बांदिवडेकर सर असतील व त्यानंतर आमचे ऑफिशियल पंच असतील. देखील खूप त्यांची कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. सुमित पवार सर असतील व तसेच आणि या ठिकाणी धावसंख्या एकने वाढेल. धावफलक घालते ते 51 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक असताना धावसंख्या पोहोचते 51च्या घरात. कोण कुणावर पडेल भारी. या ठिकाणी डॉट चेंडूचे होते सांगता. धावसंख्या झाले 51 आणि आता येणाऱ्या शेवटचं व अंतिम षटक म्हणजे हाणामारीचं षटक घेऊन येतात. अभिजित पाटील. टाकळीचा हा उत्कृष्ट असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अभिजित पाटील नक्कीच तुम्ही त्याला पाहला. प्रत्येक 40+ मध्ये त्यांना तुम्ही उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्यांची पाहता. नक्कीच आपल्या खालापूर तालुक्यामधनं ते उत्कृष्ट अशी गोलंदाजीमधनं 40+ मधनं खेळायला मिळतात ते असे अभिजित पाटील दादा असतील. नक्कीच आणि त्यांना आता मारा करतील ते अभिजितला मारा करतील ते अभिजित. नक्कीच या ठिकाणी लेजंड खेळाडू पेक्षा आता यंग खेळाडू अभिजित अशी पारी पाहायला मिळते या ठिकाणी तुम्हाला. या ठिकाणी अप्परकट दिशेने मारलेला हा चेंडू असेल तो सीमा रेखा पार चौकार. चला डीजे चेंडू जातोय तो ऑफसाईड दिशेने मारलेला हा. या ठिकाणी दुसऱ्या धावची होती मांग आणि या ठिकाणी एकच धाव मिळाली आणि धावफलक घालतोय आता 56 या आकड्यावर धावसंख्या पोहोचते टीम राधिका लोढिया संघाची. पंचक्रोशी प्रीमियर लीगचे हे 12व्या वर्षामध्ये पदार्पण होताना त्याच थाटामाटात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते प्रत्येक खेळाडूच्या अंगावर जर्सी देखील पाहायला मिळते. नक्कीच खूप मोठासं या ठिकाणी संकल्पना. या ठिकाणी चेंडू जातोय सीमा लगत देखील उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले ते. स्वप्नील असतील नक्कीच या ठिकाणी आपल्याला राधिका 11चे 12 मार्क पाहायला मिळतात ते आमचे
गुरुवारी असतील, आकाश देशमुख सर असतील, नक्कीच ट्वेल्थमेलच्या भूमिकेत पाहायला मिळतात. उत्कृष्ट असे ते खेळाडू देखील आहेत. नक्कीच त्यांना संधी मिळली तर ते प्रत्येक चेंडूवर त्यांची उत्कृष्ट असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. ते नक्कीच त्यांना एक संधी मिळेल, त्यांची संधीचं ते नक्कीच सोनं करतील. आणि या ठिकाणी गोलंदाजी खूप आता छान पाहायला मिळते. ते अभिजित यांची या ठिकाणी होती रनआउटची संधी. बघा चप्पल असं रनआउट या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते या ठिकाणी अभिजित यांच्या रनआउटची पारीची होते अंत. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये येतात टीम राधिका इलोन या संघाकडून. कोण आहे का नाही? येणाऱ्या 5 षटकांमध्ये टीम विरेश्वर इलेवन या संघाला 64 धावांची गरज असेल. येणारे 5 षटक 64 धावांची गरज असेल टीम विरेश्वर या संघाला. नेक्स्ट होणारा सामना असेल तो नरेश दादा युवा प्रतिष्ठान विपक्ष श्री स्वामी समर्थ 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचे. नक्कीच त्यांची मॅच बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय. आमचे सारसनचे मित्र अक्षय पाटील असतील. नक्कीच यूट्यूब लाईव्ह आम्ही कंपनी जॉबला होतो तरी त्यांची देखील मॅच बघत होतो. उत्कृष्ट असे ते फलंदाजी करतात या ठिकाणी. पण आज देखील त्यांचा सामना काय चाललेला नाही. नक्कीच आमचे अतिथी सुरज दादा साहेब यांचा सन्मान करतील. ते आमचे सुधीर साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा. आमचे अतिथी सूरज दादा पाटील. जरूर पाहिलं तर एक उद्योजक म्हणून त्यांच्याकडे सध्या पाहिलं जातं असे आमचे सूरजदादा पाटील यांचा शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावर आमचे आयोजक सुधीरदादा बांदल हे करतील. त्यानंतर आपण टॉससाठी आमंत्रित करूयात नरेशदादा युवा प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना आपण पाहणार आहोत ते अर्थातच श्री स्वामी समर्थ 11 संघाचे कॅप्टन. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं टॉस बॉक्समध्ये. नरेशदादा युवा प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विपक्ष असणारे श्री स्वामी समर्थ 11 टीमचे कॅप्टन. तर नरेशदादा युवा प्रतिष्ठानचे कॅप्टन इथे हजर आहेत. स्वामी समर्थ 11 संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, प्रशांत मडवी आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचंय. यानंतरचा टॉस करण्याचा बहुमान आपण देणार आहोत. सन्माननीय अविनीदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण या येणाऱ्या मॅचचा टॉस करणार आहोत. ग्रामपंचायत अतकरगाव सदस्य म्हणून त्यांचं चांगलं काम सध्या चालू आहे.
अभिनेतांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. अर्थातच श्री स्वामी समर्थ 11 सासगाव संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विपक्ष नरेदादा युवा प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन. चला बीड इनिंग झाले. स्वामी समर्थ 11 सासगाव संघाचे जे कॅप्टन आहेत त्यांना शेवटची पुकार असेल, त्वरित यायचंय. प्रशांत मडवी बघा, नरेंद्र युवा प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन बराच वेळ आपली वाट पाहतात. प्रशांत मडवी या लवकर. सलामीचे बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. वीरेश्वर 11 सासगाव संघाला विनंती असेल आपले सलामीचे बॅटर त्वरित मैदानामध्ये रवाना करायचे आहेत. अंपायर बऱ्याच वेळापासून आपली वाट पाहत आहेत. प्रशांत या मधून धावत या. चला प्रशांत मडवी या लवकर आपण टॉस साठी. अविनाजी शिंदे यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. मॅचला होतीये सुरुवात. रन चेस करायचे. सलामीला किरण वळखुंडे आणि सोबतीला खेळाडू रोहित जाधव. टॉस जिंकला श्री स्वामी समर्थ 11 संघाने आणि पहिला बॅटिंगचा निर्णय घेतलाय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर केलेलं आक्रमण अगदी बॉलला डीप पॉइंट मध्ये कव्हरच्या दिशेने खेचलंय. गेला सीमा पार. पहिल्या बॉलवर ठोकलाय चौकार. इनिंग मध्ये आपल्याला पाहायला भेटलं दीपकजी पाटील सरांकडून दर्जेदार समालोचन त्यांनी सुद्धा केलं. आणि आता या मॅच मध्ये मी आकाश देशमुख आपलाच या विभागामधील आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये करतो. खरं तर पाहायला गेलं तर उद्याच्या दिवशी आपल्याला ठीक 9 वाजता या स्पर्धेमध्ये एक एक्झिबिशन मॅच पाहायला भेटणार आहे. 40+ ची मॅच असणार. अर्थातच धाकटी पंढरी पंचकृषी विभाग वर्सेस 36 वावोशी विभाग याच्यामध्ये ठीक 9 वाजता 40+ ची एक्झिबिशन मॅच असणार. कोणी यायला विसरू नका. अजून एक फटका दमदार आहे. स्क्वेअर कॅटचा फटका फिल्डर पॉइंटच्या डोक्यावरून लगातार दुसरा बॅक टू बॅक झालाय चौकार. खेळी इथं मैदानामध्ये साकारतोय. अर्थातच किरण वळखुंडे टीमचा कॅप्टन श्री विश्वेश्वर 11 सासगाव संघासाठी इथं मैदानामध्ये खेळताना राधिका 11 संघाने पहिली बॅटिंग केली आणि पहिल्या बॅटिंग मध्ये त्यांनी तब्बल धावा जमवल्या. 63-64चं आव्हान मैदानामध्ये बॅटिंग करताना. मॅच सोपी नसणारी. अर्थातच राधिका 11 संघ जर पहिल्या 3 पैकी 2 मॅच पराभूत झाला, 1 मॅच जिंकलाय. इथून येणारा मॅच त्यांच्यासाठी महत्वाचे ठरणार. पुढे सरसावल्या. डान्सेट राऊंड फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय अगदी साइड स्क्रीनच्या दिशेने. बॉल फॉर सीमा पार. ठोकलाय षटकार. ईश्वर 11 जर आपण म्हटला तर या संघासाठी एवढंच म्हणू शकतो. शौर्याचा वारसा, विजयाचा ध्यास श्री वीरेश्वर संघ यांचा जिंकण्यासाठी मैदानामध्ये लावलाय श्वास. काय जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये चालली आहे. वीरेश्वर 11 सासगाव संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय. आतापर्यंत 3 बॉल आणि 3ही जबरदस्त मारलेत. गेले 2 चौकार, 1 गेलाय षटकार. 64 इथे मैदानामध्ये करायचे. 64चा पाठलाग करण्यासाठी किरण वळखुंडे मैदानामध्ये टीमचा कॅप्टन लीडर चांगला लढतोय.
यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बादशी लीडिंग, टोइस्टला बॉल लागलाय, विकेट मैदानाच्या बाहेर. पहिला खेळाडू धक्का लागतोय, पहिला तोही खेळाडू बाद होतोय. अर्थातच इनफॉर्म खेळाडू ज्याने चांगली बॅटिंग केली होती, परंतु त्याला अखेरीस अक्षय पाटीलने बाद करण्यामध्ये यश मिळवलंय. चुकीचा फटका आणि त्या चुकीच्या फटक्यावर विकेटचा लागलाय झटका, खेळाडू बाद पहिला. श्री वीरेश्वर 11 संघाकडून खेळताना प्रवीण देशमुख रवाना होत आहेत. एक सेन्सिबल खेळाडू म्हणून त्यांच्याकडे नेहमी बघितला जातं आणि आजही त्यांची गरज टीमच्या गरजेसाठी आता उतरायचंय, जिंकायचंय. जिंकण्यासाठीच मैदानामध्ये नक्कीच पाहिलं तर वीरेश्वर 11 सासगाव संघ खेळतोय. जरूर पाहिलं तर नुकतंच रोहित गायकवाड यांनी सांगितलंय की पुढच्या वर्षी कदाचित त्यांच्याकडून म्हणजे राजू गायकवाड त्यांचे वडील आणि त्याचबरोबर रोहित गायकवाड त्यांचे मोठे बंधू आणि स्वतः रोहित गायकवाड यांच्याकडून प्लेअर द सिरीजसाठी बाईक असू शकते. मालिकेवरासाठी एकदा जोरदार टाळ्या नक्कीच वाजवायच्यात, कारण अशा प्रकारची बक्षीस आली पाहिजेत. आयोजक लक्षात असू दे, बाईकसाठी नक्कीच त्यांनी अप्रोच केलं की आम्ही पुढच्या वर्षी या स्पर्धेसाठी बाईक देण्याचा प्रयत्न करणार. रोहित गायकवाड आणि त्यांचेच पिताश्री श्री राजू गायकवाड, एकदा जोरदार टाळ्या वाजवा अशा बक्षिसासाठी. विकेट गेली आहे, त्यानंतर इथे बॉल हवेत आहे, उंच गेलाय आणि पहा टोकलाय षटकार. बाईकचं नाव घेतल्या घेतल्या इथे पाहिलं तर रोहित सुद्धा त्याच्या बॅट मधून ठोकतोय षटकार. पुढच्या पिढीसाठी खरं तर म्हणायला लागेल तर प्रोत्साहन आहे, आपल्यासाठीच खेळ लावणारी बक्षीस आहेत. खरं तर प्लेअर ऑफ द सिरीजसाठी आता आपल्याला राहुलजी पाटील यांनी पाहिलं तर जी LED दिले, याच्या आधी पाहिलं तर ते आपल्याला सायकल प्रोव्हाइड करत होते आणि याआधी यात आत्ता पाहिलं तर LED, त्याच्यानंतर पाहिलं तर पुढच्या वर्षी आपल्याकडे मोटरसायकल सुद्धा येऊ शकते, त्याच्यानंतर कार सुद्धा येईल. ही स्पर्धा जर पाहिलं तर पहिल्या पर्वापासून तब्बल 12व्या पर्वापर्यंत पोहोचले आणि यानंतरच्या येणाऱ्या पर्वामध्ये अनेक बक्षीस असतील. नुकतीच घोषणा पाहिलं तर रोहित गायकवाड त्याचबरोबर रोहित गायकवाड आणि त्यांचेच वडील राजू गायकवाड यांनी नक्कीच सांगितलंय, रोहित गायकवाड यांनी शब्द दिलाय पुढच्या वर्षी प्लेअर सिरीजसाठी नक्कीच मोटरसायकल असेल. परंतु त्यासाठी खेळाडूंना खेळ चांगला करावा लागेल आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत झालेला खेळ तो नक्कीच चांगला करण्यात येईल, यामध्ये तिला मात्र शंका नाहीये. चला मैदानातून कृपया बाहेर व्हायचंय. बॉलिंग ट्रॅकवर आदित्य आलात, 21 धावा धावफलकावर. फुल टॉस बॉल फसवला गेलाय, कव्हरच्या दिशेने फिल्डर तैनात आणि सहजरित्या सोपा झेल सोडलाय. ही चुकी या सिच्युएशनला आपण करू शकत नाहीयेत. आपण ज्या स्टेजवर खेळतो तो स्टेज जर पाहिलं तर PPL चा स्टेज आहे. धाकटी पंढरी पंचवीसशे प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये 12व्या पर्वामध्ये खेळतोय आणि आपल्याला आपल्या पॅकरने, आपल्या कॅप्टनने, आपल्या मेंटरने आपल्या टीममध्ये यासाठीच घेतलंय की टीमसाठी आपल्याला चांगलं काम करायचे. परंतु झालेली चुकी किती महागात ठरणार येणारा काल ठरवेल. दरम्यानच्या वेळेमध्ये मिळते सिंगल, रोहित जाधव स्ट्राईक इनला, एक बॉल वैयक्तिक 6 धावा संख्येवर खेळतायत. स्लोअर बॉल होता परंतु बॉलमध्ये नियंत्रण नव्हते, वाईट बॉल मिळेल इथे. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो तर अर्थातच संजयजी भोईर सर आहेत, त्यानंतर स्क्वेअर लेगचे पंच असतील ते संजय भोईर आणि मुख्य पंच संजय भोईर आणि स्क्वेअर लेगचे पंच प्रशांतजी बांदिवडे. स्लोअर बॉल होता, थोडासा सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत होते, पाहत थांबले. त्यानंतर त्याला माहिती आहे की बॉल थोडा स्लोअर आहे, फटका मारायचा नाहीये, विकेट जाऊ शकते, परंतु तिथल्या इथं बॉलला स्टॉप केलंय आणि त्याचबरोबर डॉट बॉल जातोय.
तिसरे पंच आमचे सुमितजी पवार सर इथे उपस्थित आहेत. तिन्ही ऑफिशियल पंचांचं आपण नक्कीच सरचे स्वागत करूयात आणि आभार सुद्धा व्यक्त करूयात. कालचा दिवस, आजचा दिवस, परवाचा दिवस अगदी चांगला नक्कीच त्यांचं काम राहिलं आहे. निर्णय क्षमता त्यांची चांगली आहे आणि या पंचांचं कौतुक करावं लागेल. पुढे सरसावलेत, फटका हवत आहे, उंच गेलाय, झेल घेण्याची संधी निर्माण होणार होती परंतु गॅप सिलेक्शन आले आणि बॉल गेला सीमा पार, मिळाला चौकार. मधील एक मॅच जिंकलं, 2 पराभूत झाल्यात. मग आता आपल्याला जिंकण्यासाठी जे करायचंय त्यावर आपल्याला सत्यात उतरावं लागेल. पाहिलं तर अभिजितने चांगली बॅटिंग केली, अमोलने चांगली बॅटिंग केली, परंतु बॉलिंग कोण करणार, कोण गोलंदाज इथं मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करणार. आतापर्यंत आक्रमण 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 झालंय. 27 धाबा फलकावर. फटका फुसलाय, बॉल हवेत आहे, झेल घेण्याची संधी निर्माण झाली. अजून एक लोण्याचा गोळा. मैदानात पाहिलं तर जसा दिसटला तसा सर्व खेळाडूंनी, प्रेक्षकांनी पाहिलं तर राधे केलवेंच्या थोडं चिंतेचं वातावरण तयार केलंय. मनामध्ये त्यांच्या धाकधूक तयार झाली आहे. खेळाडू पाहिलं तर बाद झाला असता. अर्थातच रोहित जाधव ज्याच्या नावावर 50चा रेकॉर्ड आहे तोच खेळाडू मैदानातून बाहेर गेला असता, परंतु कुणाल बुदलेकरने केलेली चुकी वारंवार केली जाते. आतापर्यंत 2 जेल सुटलेत. मॅच मध्ये जर या जेल महागात पडल्या तर नक्की शेवटच्या क्षणाला जेव्हा मैदानातून बाहेर येतील तेव्हा स्वतःवर निराश होतील हे खेळाडू. परंतु आता बाहेर निघण्याच्या आधी आपल्याला चांगला खेळ करावा लागेल. या मॅच मध्ये आपण खेळतोय या पंचवर्षीय प्रीमियर लीग मध्ये 12व्या पर्वामध्ये आणि या 12व्या पर्वामध्ये चॅम्पियन करायचं असेल आपल्या स्वतःच्या टीमला तर चांगली फिल्डिंग करावीच लागेल या मैदानामध्ये. वारंवार चुकी म्हटलं जातात. एकदा चुकी झाली, दुसऱ्यांदा चुकी झाली, तिसऱ्यांदा चुकी झाली, परंतु वारंवार अशी चुकी केली तर आपली टीम अगदी संकटात येऊ शकते. आणि संकटात टीमला घेऊन जाण्याचं काम कोण करतोय तर टीमचे मेंटर रुपेश आहेत, टीमचे कॅप्टन आदित्य आहेत, टीमचे महत्त्वाचे खेळाडू. प्रत्येक खेळाडू पहिले तर इथे जीव ओतून मॅच मध्ये खेळला पाहिजे. आतापर्यंत झाल्या धावा 32. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर आता डॉट बॉल विकेट काढावे लागतील. प्रवीण देशमुख तब्बल पाहिलं तर 200च्या स्ट्राईक रेटने 3 बॉल 6 धावसंख्येवर खेळतात. रोहित जाधव 4 बॉल 11 वैयक्तिक. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, गॅप सिलेक्शन आहे. जबरदस्त फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य. हेच ते पाहिलं तर खेळाडू तब्बल 50 वर्षाच्या अगदी जवळ असलेले खेळाडू, परंतु एखाद्या 20-25 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील अशा प्रकारचा कव्हर ड्राईव्हचा फटका मारलाय. आणि काय कमालीचा फटका पाहण्यासारखा. केटीस लाईव्हच्या माध्यमातून या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नाव त्यांचं प्रवीण देशमुख. मास्तर ही उपाधी का दिली गेली आहे सासगावच्या या खेळाडूला. आज तागात पाहिलं तर विरेश्वर 11 संघासाठी हे खेळतात आणि त्यांना टीम मध्ये घेण्यामागे एकमेक हेतू होता. टीम मध्ये पाहिलं तर एक लीडर आणि त्याच्याबरोबर नीडर खेळाडू आणि हेच ते नीडर खेळाडू. नाव त्यांचं प्रवीण देशमुख सर, अर्थात मास्तर दा. कमॉन डीजे. बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी आता करायच्या त्या 28 धावसंख्येची गरज. 18 बॉल 28चं इक्वेशन जर पाहिलं तर सोपं जरी वाटत असलं तरी विकेट एखादी आली तर मॅच मध्ये बदल घडू शकतो. राधिका लेवांट संघ या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर स्वतःच्या गोलंदाजावर टाकलेला विश्वास, तो विश्वास त्यांनी सार्थ ठेवायला पाहिजे. 18 बॉल मध्ये गरज आहे ती 28 धावसंख्येची. अक्षय पाटील आले समोर. पाहिलं तर रोहित जाधव यांच्या विरुद्ध गोलंदाजी. वैयक्तिक 5 बॉल 11 धावसंख्येवर खेळतात. प्रवीणजी देशमुख
4 बॉल 10 धावसंख्येने गेलतात 17 मध्ये आता 28 ची गरज. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल आल्यानंतर राधिका 11 संघ जर पाहिलं तर मैदानामध्ये खेळतो. त्यांचे पाठीराखे असतील, त्याचबरोबर त्यांचे पॅकर, त्यासोबत त्यांचे सर्व सपोर्टर इथे मॅच पाहतात. ढेकूचं पाहिलं तर बरेचसे पाठीराखे या मॅचकडे नजरा ठेवून आहेत. ज्या प्रकारे सासगावची टीम, त्याच प्रकारे पाहिलं तर ढेकूची टीम एकमेकांच्या विरुद्ध. पुन्हा एकदा सेन्सिबल फटका खेळला. फिल्डर आहेत कुणाल बुदलेकर. पकडला जाईल बॉल आणि दरम्यानच्या वेळेमध्ये मिळेल ती फक्त 1 धाव आणि या एकीच्या मध्ये धावफलकामध्ये भर. आता गरज असेल 16 मध्ये 27 धावसंख्येची. प्रतीक सुगदरे सुद्धा आलेत, त्यांचे आपण स्वागत करूयात. खरं तर चांगला समोरचन प्रतीक आपल्या मार्फत सुद्धा नक्कीच पहिल्या मॅचमध्ये आम्ही पाहिलं, या आधी मॅचमध्ये. त्याचसोबत जर पाहिलं तर दीपक पाटील आहेत शिरफाटाचे, त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला चांगलं समालोचन ऐकायला भेटलं. आणि तुषारजी धुमाळ, मी स्वतः आपला या विभागामधला आडोशी गावचा आकाश देशमुख, आमचा आद्य कर्तव्य ठरतंय. ही PPL पंचकृषी प्रीमियर लीग आपल्याला गाजवायचंय. आपली टुर्नामेंट आहे आणि आपल्या टुर्नामेंटमध्ये आपल्यालाच मेहनत करावी लागेल. यासाठी चालू असलेले हे सामने आणि यामध्ये मेहनत घेताना आयोजक सुद्धा आहेत आणि त्याबरोबर आपले स्कोरर निवृत्ती पाटील, प्रतीक देशमुख सुद्धा, त्यासोबत पाहिलं तर अनेक आपले स्कोरर जे आपल्याच विभागामध्ये राज पाटील होते, त्याचबरोबर सुरभेदादा हे सुद्धा होते आणि KTC लाईव्हची संपूर्ण टीम. प्रत्येकाने विड्या उचललाय की आपली टुर्नामेंट चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. DJ रोशन सुद्धा तेवढंच चांगलं काम आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. इथे पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर डीप मधून आले, रनआउटची संधी निर्माण झाली आहे. ओईटी रनआउट, खेळाडू बाद होत आहेत. डबल धाव घेण्याच्या नादामध्ये स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागली इथे मैदानाच्या बाहेर. येतील ते म्हणजे प्रवीण देशमुख उर्फ मास्तर, बॅक टू दी डगआउट. ती औरा गाडी कोणाची आहे ती नक्कीच बाजूला घ्या. खरं तर आपण रोडला गाड्या लावूच नका. गाड्या लावायला आपल्याकडे बरीच पार्किंग आहे. बॉन्झरच्या बाजूला पार्किंग आहे, त्याचबरोबर रोडच्या पलीकडच्या बाजूला तर संपूर्ण पार्किंग, तिथे 1000 गाड्या लागतील एवढी पार्किंग आहे. आणि मॅच बघण्यासाठी आपल्याला या आयोजकांनी स्टँड पण केलेत प्रेक्षकांना आणि त्याचबरोबर व्यासपीठ आपल्यासाठी खुलं आहे. व्यासपीठावर प्रत्येक अतिथी मान्यवरांचा सत्कार केलाच जातोय, कारण की ही टुर्नामेंट आपल्या आयोजकांनी आधी सादर केली आपल्या प्रेक्षकांसाठीच. पुन्हा एकदा फटका पाहिला तर डीप मिड विकेटच्या ठिकाणी प्रेक्षक आहेत. येथील डीप मधून पकडला जाईल बॉल, 1 धाव आणि या एकीच्या मध्ये धावफलकामध्ये भर. धावा झाल्यात 45 धावा बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातात आणि आता जिंकण्यासाठी करायच्या ते 12 बॉलमध्ये 19 धावा. 12 बॉल 19 धावसंख्येची गरज असणार आहे ते अर्थात तसं बॅटिंग करणाऱ्या संघाचे. राधिका 11 संघाला आता जर स्वतःचा खास खेळ बनवायचा असेल, जिंकायचं असेल तर त्यांच्या नजरेत जिद्द आणि मनात विश्वास पाहिजे, तरच ही मॅच जिंकू शकतात आणि जिंकू शकतात मॅच. समोरचा संघ सुद्धा जर का त्यांची बॅटिंग चांगली राहिली, त्याच्या बॅटिंगमध्ये नक्कीच इथे रोहित जाधवला शेवटपर्यंत टिकून राहावं लागेल, कारण रोहितवर बऱ्याचशा अपेक्षा आकांक्षा असतात. ते म्हणजे वीरेश्वर 11 सासगाव संघाच्या. बघूयात बॉलिंग ट्रॅकवर असलेले गोलंदाज
कुणाल बुदलेकर होणाडगावचा खेळाडू मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवर असेल, जिथे 12 बॉलमध्ये 19 धावा वाचवायचे. या मॅचला आता पाहिलं तर मजा आलाय. या मॅचला प्रेक्षकांच्या नजरा सुद्धा लागल्यात. बरेच प्रेक्षक इथं मैदानाच्या आजूबाजूला आहेत. त्या प्रेक्षकांकडे थोड्या वेळाने मी स्वतः जाणार आहे, प्रेक्षकांची मतं विचारणार आहे. कारण की ही टुर्नामेंट प्रत्येक प्रेक्षक पाहायला घरपासून इथपर्यंत येतो. त्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत, त्यांनाही कॅमेऱ्यामध्ये आणण्याची आपण विनंती करूयात. डॉट बॉल इथे येतो आणि या डॉट बॉलच्या मध्ये धावफलकामध्ये स्थिती स्थिरावतीये. 45 वर धावसंख्या स्थिरावली आहे. उद्या सुद्धा प्रेक्षणीय मॅच लढणारे या मैदानामध्ये पाहिलं तर 2 भरभक्कम संघ, 40+ धाकटी पंढरी विभागाचा एक संघ, त्याचबरोबर वावोशी 36 विभागाचा संघ प्रेक्षणीय मॅच मध्ये लढणारे. बॉल हवेत आहे, झेल घेतलाय, मोठा मासा गळायला लागलाय. कुणाल बुदलेकरनी विकेट मिळवलाय. खेळाडू बाद होतोय. काय जबरदस्त कॅच पकडला रुपेश पाटील या त्या खेळाडूने. खेळाडू बाद होत होता. अर्थातच तिसरा धक्का क्रमांक लागतोय. रोहित जाधव जातोय मैदानाच्या बाहेर वैयक्तिक 10 बॉल 19 धावा खेळून. आणि आता गरज असणार आहे ती जिंकण्यासाठी. 10 बॉल 19. ही मॅच होती कुठे, ही मॅच आली कुठे? एका ओव्हरमध्ये आपण पाहिल्या तब्बल 21 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या, त्यानंतर 15 धावा आल्या होत्या, त्यानंतर 9 धावांचं षटक अक्षयने टाकलं पुन्हा एकदा. आणि आता कुणाल बॉलिंग ट्रॅकवर 2 बॉल अद्याप टाकले. 2 बॉलमध्ये एकही धाव नाहीये. 10 मध्ये आता जिंकण्यासाठी 19 धावा करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आणि नियमाद्वारे चालू असलेली मॅच या मैदानामध्ये भूतो ना भविष्यात ही स्पर्धा पाहतोय. याची देही याची डोळा आपण पाहतोय या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचा सोहळा. अक्षय पाटील, त्याचबरोबर समीर पाटील, त्यासोबत निनाद पाटील आणि यशभाई टोमरे यांच्याकडून 3 बॉल 3 षटकांसाठी तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज. आल्या ठोकलाय चौकार. अभिजित पाटील दाखवतो आपला क्लास, मारलाय चौकार. का 11 संघ या मॅच मध्ये जिंकतोय तर त्यांच्या टीम मध्ये जल्लोष होणार, त्यांना एक चान्स अजून वाढणार. परंतु हीच मॅच जर वीरेश्वर 11 सासगाव संघ जिंकला तर कलिंगड भेटेल, व्हेज बिर्याणी भेटेल, सर्व काही भेटेल, कारण त्यांची टीम क्वालिफायच्या अगदीच जवळ जाऊन पोहोचेल. परंतु ही मॅच रंगात आली आहे आणि मॅच रंगात येतानाच डीजे वाजव तुझी आता गाणी. थँक्यू. चौकाराला आता 9 मध्ये 15 धावसंख्येची गरज. यानंतरचा बॉल, चांगला बॉल डिलिव्हर केलाय. अभिजित पाटील आहे स्ट्राईक एंडला, पण त्याच्या विरुद्ध कुणाल बुदलेकर एक ह्या ओव्हरमध्ये त्यांना आपल्या संघाला जिंकवायचंय, तर त्यासाठी कमी धावांचं षटक टाकावं लागेल. आतापर्यंत पाहिलं तर एक चौकार आलाय, परंतु 3 बॉल डॉट गेलेत, 1 विकेट त्यामध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी क्रुशल मोमेंट मध्ये. मागची मॅच पाहिलं तर जिंकता हरलेत, शेवटच्या क्षणामध्ये त्या मॅचला पराभूत व्हावं लागलं. रनरेट चांगला आहे, परंतु या मॅच मध्ये जिंकायचंय तर डॉट बॉल टाकावे लागतील. सर्व काही जुनं विसरावं लागेल, नव्याने सुरुवात करावी लागेल. इथे बॉल हवेत आहे, गलीच्या रिजन मध्ये बॉल जातो. डीप मधून फिल्डर दूरवरून धावत आलेत, पकडला जाईल बॉल. फेकी सुद्धा दिली झाली दमदार, आणि त्याचबरोबर इथे धावा मिळतील 2. या 2च्या मधीने 7 मध्ये आता गरज असेल ती 13 धावसंख्येची. 7 मध्ये 13 धावा पाहिजेत. कोण म्हणतोय मॅच रोमांचक होत नाहीयेत? खेळताना तुमच्यामध्ये पाहिलं तर तेवढी धमक पाहिजे. मॅच रोमांचक करण्यासाठी तेवढी बॉलिंग एंड सुद्धा ताकदवर पाहिजे. बॅटिंग मध्ये असणाऱ्या बॅट्समॅन सुद्धा चौकार षटकार मारले पाहिजेत. आपण जर मैदानामध्ये गेल्यानंतर फक्त शांत बसलो तर मॅच रोमांचक होणार कशा? आणि आता पहा, या मैदानाकडे पहा की या मॅच रोमांचकच होतात, कारण की थरार आपण पाहिला तर PPLच्या 12व्या पर्वाचा आहे. इथे चांगला फटका, शॉर्ट फुलचा फटका केलाय. फिल्डरने दूरवरून येऊन पकडलाय कॅच, आणि अमोल जाधव आपल्या टीमसाठी चांगलं कार्य करतात. पाहिलं तर कुणाल बुदलेकरने टाकलेला बॉल होता, त्याच्यावर चांगलं फिल्डिंग झाली आणि कॅच पकडलाय. अजून एक विकेट पाहिलं तिथं कुणालला मिळते. मॅच मध्ये आता येतो ट्विस्ट, रंगात आली मॅच, आणि रंगात मॅच आल्यानंतर 6 मध्ये गरज असणारी ती 13 धावसंख्येची. काय जबरदस्त कॅच पकडलाय. मॅचला अगदी पाहिलं तर आपल्या बाजूने खेचण्याचं काम केलंय. असं वाटत होतं की आता वीरेश्वर 11 सासगाव संघ या मॅचला जिंकतोय की काय, आणि वीरेश्वर सासगाव जिंकता या मॅच मध्ये थोडा अडखळला असं म्हणावं लागेल, कारण की मैदानाच्या बाहेर पाहिलं तर किरण वलकुंडे सुद्धा बाद झालाय. त्याबरोबर
50 धावा मारणारा रोहित जाधव सुद्धा बाद झाला. आता संपूर्ण जबाबदारी असणार ती प्रतीक देशमुख आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये रवाना झालेला रवी वाघमारे. आडुशी गावचा खेळाडू पाहिलं तर आडुशी टीम ग्रामीण क्रिकेटची टीम पाहिलं तर वाडीची टीम हा खेळाडू चालवतो. परंतु आता ती ग्रामीण टीम नसताना आता फ्रेंचायझी टीम आहे. आपण खेळणारी टीम जर पाहिलं तर श्री वीरेश्वर सासगाव संघ आणि सासगाव संघासाठी खेळायचंय तर आपल्याला चांगलं कार्य करावंच लागेल. बॉलिंगसाठी आलाय तो मैदानामध्ये साई सुखदरे. साई सुखदरे मागच्या मॅचमध्ये पाहिलं तर या गोलंदाजाने 2 विकेट घेतल्या होत्या, 3 धावा खर्च केल्या होत्या. तशीच कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये. आपलं या टुर्नामेंटमध्ये आपलं आव्हान निर्माण ठेवायचं असेल तर आपल्याला आता काही करून चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6 मध्ये 13ची गरज. 6 बॉलमध्ये 13 धावा करायचे. प्रेक्षकांना एकदा मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये. पुढे सरसावलेत खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव जरूर दिली जाईल. या एकीच्या बरोबरीने पाहिलं तर कोणतं इथं नुकसान राधिका 11चं होणार नाहीये. ना पाहिलं तर नुकसान इथं बॅटिंग करणाऱ्या संघाचं होणार. त्यांनाही माहिती आहे मॅच हळूहळू पुढे जाणार. आता स्ट्राईक मिळणार ती अर्थात हिरो बनण्याची संधी रवी वाघमारेला असणार. ज्याने पाहिलं तर आडुशी वाडीतलं क्रिकेट चांगल्या प्रकारे चालवलं, आपल्या ग्रामीण संघाला चांगल्या प्रकारे पुढे घेऊन गेलेत. परंतु आता तुमच्यावर जबाबदारी वीरेश्वर 11 या संघाने तुमच्यावर टाकलेली जबाबदारी आहे. ती जबाबदारी तुम्हाला पूर्ण घेऊन जावं लागेल. शिवशंकराचा तुमच्या नक्कीच टीमवर आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद तुम्हाला विजयाकडे घेऊन जावाच लागेल. त्यासाठी तुम्हाला थोडीशी मेहनत करावी लागेल. नशीब तुमच्या पाठीशी आहेच, पण तो नशीब तुमच्या मागे सलसल तर त्यावर मेहनतीची जोड पाहिजे आणि ती जोड तुम्हाला विजयाची दारं उघडून देणार. आणि ती विजयाची दारं उघडायला आता स्ट्राईक एंडला असेल तर रवी वाघमारे. बॉलिंग स्ट्राईक एंडला यंग खेळाडू, एक जबरदस्त बॉलर, तो म्हणजे अर्थातच साई. साईचा बॉल, नो बॉलचा इशारा दिलाय अंपायरने. बॉल हवेत आहे, नो बॉल. ओ स्टेपिंगचा अर्थात नो बॉल असेल. चांगला बॉल, विकेट आली असती परंतु इथे मिळाल्या त्याचा नो +1 अशा 2 धावा आता 5 मध्ये करायच्या त्या 10 धावा. काय जबरदस्त मॅच रंगतीये. एक वेळी पाहिले तर असं वाटतंय राधिका एंटरप्राइजेस संघ जिंकतो का काय, पण दुसऱ्या बाजूलाच पाहिलं तर नशिबाची साथ. मी मगाशी म्हटलं होतं शिवशंकराचा इथे पाहिलं तर यांना चांगला असा आशीर्वाद लाभलाय की काय, आणि त्यानुसार पाहिलं तर वेळेच्या क्षणी मोक्याच्या ठिकाणी आलेला नो बॉल आणि येणारा बॉल असेल फ्रीटचा बॉल. या फ्रीटच्या बॉलवर आता फटकेबाजी करावी लागेल. प्रतीक देशमुख मैदानामध्ये, यांच्यावर सुद्धा ऑप्शन टेबलवर बरीचशी जबाबदारी होती. यांच्यावर पाहिलं तर बराचसा विश्वास टाकला होता अमित देशमुख यांनी आणि ह्याच खेळाडू मैदानामध्ये बॅटिंग करतात. 5 मध्ये 10ची गरज. मॅच जिंकायची आहे तर आपल्याला धावा करायचे आहेत, परंतु मॅच जिंकायची तर धावा वाचवायचे आहेत. बॉलिंग टीम, चांगला बॉल पडल्यानंतर उचली घेतली, समजला नाहीये बॉल, काहीही समजलं नाहीये बॅटरला. जिथे फ्रीटचा बॉल होता, फ्रीटच्या बॉलवर जर पाहिलं तर लाईक 22च्या रूपामध्ये इथे धाव मिळेल 1. आता 4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 9 धावेंची. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, ह्या नियमाद्वारे आपण खेळणारी ही मॅच. फिल्डिंग सेटअप केली जाते. थोडा प्रेशरचा गेम आहे. प्रेशर का नसावं. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचा थरार, आणि थरार आपल्याला या मैदानात घेऊन आलाय. प्रेक्षक राजा हो, अशाच मॅच पाहिजे होत्या ना, मिळाल्यात मॅच, कारण की या आयोजकांनी घेतलेली मेहनत आज सत्यात उतरली आहे. फटका पाहिला तर स्क्वेअरच्या ठिकाणी मारला. डीप मध्ये फिल्डर आहे तैनात आदित्य पाटील. पकडलाय बॉल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. चुकी झालीये, चुकी केली आहे. खरं तर पाहायला गेलं तर अशा प्रकारे बॅकअप कधीच नसतं. आपण टेनिस क्रिकेट खेळतो, पाहतो, आपण लेदर क्रिकेट खेळतो, आपण इंटरनॅशनल क्रिकेट पाहतो, परंतु एका मागोमाग जेव्हा फिल्डर थांबतात बॅकअपला तेव्हा मोठमोठ्या चुका होताना पाहिल्यात. आणि अशी चुकी टाळायची असेल तर आपल्याला चांगली फिल्डिंग करावी लागेल. विकेट किपरच्या मागे आपण सरळ उभं राहायचं की वाकडं उभं राहायचं, दूर उभं राहायचं, कुठं राहायचं, हे त्यावेळेची सिच्युएशन समजत असते. आणि एकदा कल्पक बुद्धीचा फिल्डर असेल तर तो स्वतःला चांगल्या ठिकाणी नक्कीच घालून घेतो. इथे चांगलं बॅकअप मिळालं, परंतु आता गरज असेल ती 3 बॉलमध्ये 7 धावसंख्येची. 3 बॉलमध्ये 7 धावा या मॅचला जिंकून डायरेक्ट क्वालिफाय होण्याचे एक मार्ग मोकळा असणार, तो म्हणजे श्री वीरेश्वर संघाच्या बरोबर. आणि यांना थांबवायचंय. आम्हाला सुद्धा या मॅच मध्ये टुर्नामेंटमध्ये शिरकाव करायचा आहे. यासाठी डॉट बॉल टाकावं लागेल साईला. शॉर्ट पिच बॉल, काय जबरदस्त बाउन्स बॉल केलाय. रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि रनआउट सुद्धा खेळाडू बाद होतोय. कमालीचं षटक टाकलंय. खरं तर या गोलंदाजाने जर का षटक आता जिंकणारं टाकलं
तर नक्कीच माझ्याकडून सुद्धा या खेळाडूला नक्कीच बक्षीसपात्र काहीतरी मी देईल. पण जबरदस्त षटक टाकतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या माससाठी. थँक्यू डोजे. इथे पाहिलं तर मॅच मध्ये जिंकण्यासाठी मेहनत केली जाते. फास्ट घ्या चला. न्यू बॅटर मैदानामध्ये रवाना झालेत. रोशन वाघमारे. सुरुवातीला असं वाटलं होतं 3 पैकी 3 मॅच जिंकून इथे पाहिलं तर वीरेश्वर 11 सासगाव संघ पुढच्या फेरीत जातोय की काय, क्वालिफाय होते काय, परंतु क्रिकेट कोणाची मक्तेदारी नाहीये. नेहमी मेहनत करावी लागेल आपल्याला. इथे चांगला फटका आहे. बॅटच्या रडारमध्ये बॉल आणि कॅच पकडला जातोय. विकेट गेली आहे. अभिजित या मॅचचा पाहिलं तर बॅटिंग मध्ये हिरो ठरले आणि आता कॅच पकडताना सुद्धा ते हिरो ठरतात की काय. पकडलाय कॅच आणि जवळपास मॅच खिशात जाण्याच्या स्थितीमध्ये पाहतोय, कारण की 1 मध्ये 7 धावसंख्येची गरज. आणि आता इथून पाहिलं तर जिंकण्यासाठी नशिबाची साथ. काय जबरदस्त बॉलिंग केली जाते पहा. ऍक्शन सुद्धा तेवढीच दमदार. बॉल रिलीज पॉइंट, त्याचबरोबर एकही अवांतर नो सोडला. त्याच्या व्यतिरिक्त अवांतर धाव नाहीये. या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमीच कौतुक आहे. आज खरं तर मॅच पाहताना सुनीलजी सुखदरे यांना सुद्धा पाहिलं तर अभिमान वाटत असेल. डीजे थांबा जरा. सुनील सुखदरे यांना सुद्धा अभिमान वाटत असेल की हाच माझा सुपुत्र आज मैदानामध्ये ज्या प्रकारे मी लढलो, ज्या प्रकारे मी माझ्या संघासाठी माझ्या जीवाची बाजी लावली, तसंच पाहिलं तर माझा मुलगा सुद्धा पाहिलं तर इथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. जर सामना जिंकवला तर गणेश राणा यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ते अर्थातच या साईला. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. 1 मध्ये 7 धावा पाहिजेत. ही स्वतः कॉमेंट्रीला असताना 2 बॉल पाहिलं तर 20 धावा होताना पाहिल्यात. आणि इथे जर पाहिलं तर 1 मध्ये 7 केली जाऊ शकते. एक्स्ट्रा पासून वाचावं लागेल, परंतु एक्स्ट्रा आली तर नशिबाची साथ, मॅच जिंकली जाऊ शकते. डिसिजन काय येतोय पंच बघा. पंच थोडे धाकधुकीमध्ये टाकतायत. वाईड बॉल आलाय. रिव्ह्यू जरूर घेतला जाईल मॅच क्रिटिकल सिच्युएशन मध्ये, परंतु डिसिजन दिलाय वाईडचा. रेफर केला लगेच पाहिलं तर रुपेश पाटील यांनी. आणि पाहिलं जाईल टेक्निशियन टीम, वॉर टीम. बघा याला म्हणतात नशीब फळफळतय. नशीब आपल्या बाजूने जरूर वीरेश्वर संघ आहे, परंतु आता मेहनत करावी लागेल. ते अर्थातच बॉलिंग करणाऱ्या संघाला. तुमच्या बाजूने नशीब जरी नसलं तरी मेहनतीने तुम्ही त्या नशिबाला तोड द्या. नशिबाला सांगा आमची मेहनत एवढी आहे, नशीब थोडं दूर गेलं म्हणून काय झालं, आम्ही आता मेहनतीने मॅच जिंकणार. वाईड बॉल आहे आणि आता पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा, कारण जिंकण्यासाठी 1 बॉल मध्ये 6 धावसंख्येची गरज. बॅट्समनचं नाव सांगितलं तर बरं पडेल. रोशन वाघमारे बॅटिंग स्ट्राईक एंडला. बघा रोशनने जर षटकार मारला तर रोहित गायकवाड यांच्याकडून 1000 रुपये, सुमेध देशमुख यांच्याकडून तब्बल 500 रुपये. अजून बक्षीस येऊ देत, बक्षीस येऊ देत. 1 बॉल मध्ये 6 धावसंख्येची गरज. 1 बॉल आणि 6 करायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवर असलेला खेळाडू बॉलर साई सुद्धा इथे पाहिलं तर मैदानामध्ये आलाय. त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीवर 500चं कॅश प्राइज तर ऑलरेडी आलेलेच आहे, परंतु यानंतर जिंकल्यानंतर भरघोस बक्षीस येतील. माझ्याकडून सुद्धा या खेळाडूला बक्षीस दिलं जाईल. मी सुद्धा बक्षीस देणार, तुम्ही सुद्धा बक्षीस द्यायला पाहिजेत. लावा बक्षीस, हाय हिंमत तर नक्कीच इथे मैदानामध्ये या आणि या मॅच पहा. मनातून पाहिलं तर या मॅचची आवड होती. हे क्रिकेट टुर्नामेंट पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक खेळाडू वाट बघत होता. वर्षभर वाट बघतात कधी पीपीएल येणार, कधी पीपीएल येणार. आणि अक्षरशः आले पीपीएल आणि अगदी मनामध्ये धडकी भरवणारी मॅच होतीये. मनामध्ये धाकधूक होते. माझा हार्टबीट वाढलाय. बीपी माझा पाहिलं तर 120 वरतून पाहिलं तर 144 ला गेलाय. आणि 144चा जर 180 ला गेला तर माझं काय बरे वाईट जरी झालं तर नक्कीच लवकर हॉस्पिटलला घेऊन जा. परंतु मॅच मजबूत झाली आहे आणि प्रत्येक पाहिलं तर इथे प्रेक्षकांना हेच पाहिजे होतं की इथं मॅच मध्ये रंगत तयार होणं गरजेचं होतं. 1 मध्ये 6 धावसंख्येची गरज. फिल्डर समोर लावले गेलेत. 1 मध्ये 6 धावा पाहिजेत. 1 मध्ये 6 धावा केल्या जातील का वाचवल्या जातील. समोर साई, त्याच्या समोर अर्जुन. शॉर्ट पिच बॉल आहे आणि त्याचबरोबर मॅच विजयी होतोय का पाहिला जाईल. रिव्ह्यू बाकी आहे, तो रिव्ह्यू घेतला जाईल जरूर. इथे पाहिलं तर 1 ला 7ची गरज होती. चेक केला जातो 3ऱ्या पंचाच्या माध्यमातून.
जल्लोष करू नका, अजून मॅच संपले नाहीये. पंचांनी डिसिजन दिलेला नाहीये. पंचांनी डिसिजन अजून दिलेला नाहीये. जरूर पाहिलं जातं इथे ऑन स्क्रीनला आमच्या केटीसी लाईव्हची वॉर टीम पाहते, कारण की क्रुशल मोमेंटमध्ये चालू असलेली मॅच. एक मध्ये गरज होती ती 6 धावसंख्येची. जर का वाईड आला तर मॅच अजून अबाधित राहील, परंतु जर का लीगल बॉल असेल तर ही मॅच पहिले तर राधिका इलेव्हन संघ जिंकू शकतो. काय घडणार काय बिघडणार याची देही याची डोळा आपण पाहतो या क्रिकेटचा महासंग्रामाचा सोहळा. DPPL म्हणजे अर्थातच धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये पुन्हा 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 वारंवार वारंवार पाहिलं जातंय. काय घडणार काय बिघडणार. सोपं असणारे ही मॅच पंचांसाठी सुद्धा सोपं असणारे, परंतु यासाठीच तर आपण रायगड असोसिएशनचे पंच मागवलेत, ज्यांच्याकडे तगडा अनुभव आहे, ज्यांच्याकडे बराचसा अनुभव आहे. कोणावरही अन्याय होणार नाहीये याची दखल घेतली जाईल. वारंवार चेक केलं जात आहे. क्रुशल मोमेंट मध्ये चालू असलेली मॅच. एक मध्ये 6 धावसंख्येची गरज. खरंच मी खोटं बोललो नाही, माझा BP मगाशी 120 पर्यंत गेला असेल. वाईड बॉल आहे हा. मॅच अजूनही शिल्लक आहे, म्हणून तर म्हणतात जोपर्यंत शेवटचा बॉल पंच डिक्लेअर करत नाही तोपर्यंत जल्लोष करू नका. अशा कित्येक मॅच झाल्यात आणि 1 बाउन्सचा इशारा सुद्धा दिला गेलाय. वाईट बॉल आहे, वाईट बॉलची घोषणा करतात. वाईट बॉल आला आता. एक मध्ये 5 धावसंख्येची गरज. काय वीरेश्वर इलेव्हन सासगाव संघाचं नशीब त्या मैदानामध्ये चाललंय, परंतु नशिबाला आता पाहिलं तर मेहनतीची साथ असावी लागेल. बॅटिंग स्ट्राईक एंडला खेळाडू रोशन वाघमारे. 1ला 6 करायचे. वारंवार चान्स आलाय, त्या चान्सवर तुटून पडा आणि त्या चान्सला संधीला सांगा मी आहे मैदानामध्ये. शड्डू ठोकून थांबा आणि जिंकू का संघाला. आणि जिंकल्यानंतर तुमच्या नावाचा जयघोष या संपूर्ण प्रीमियर लीग 12व्या पर्वामध्ये केला जाईल. इतिहासामध्ये तुमची नोंद होईल. 1 बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज. बघूयात कोण जिंकतोय कोण हारतोय, कोण जिंकणार ही मॅच. ही मॅच अतिशय रंगतदार आली आहे. फील्ड सेटअप केला गेलाय, फिल्डिंग चेंज केली आहे. साईवर प्रेशर जरूर असणार. पाहिलं तर मागचा बॉल आलाय तो म्हणजे अवांतर. लगातारचे 2 बॉल अवांतर आलेत. 1 मध्ये 5 धावसंख्येची गरज. 1 बॉल आणि 5 धावा. फटका आहे दमदार आणि बॉल जाईल सीमा रेषा बाहेर. आलाय यूज मॅक्झिमम षटकार. मध्ये एक गोष्ट पाहिली आहे, कधी वेळेच्या आधी आपण जल्लोष करायचं नाही आणि वेळेच्या नंतर षटकार चौकार मारून फायदा पण नाहीये. परंतु इथे विजय झालाय. अर्थातच संघ जिंकलाय तो म्हणजे वीरेश्वर इलेव्हन सासगाव संघ. आणि 1 बॉल मध्ये जेव्हा गरज होत्या 7 धावांची, नशिबाचे 2 वाईट आणि अखेरीस षटकार मारून जिंकवलाय तर रोशन वाघमारेने आपल्या संघाला आणि त्याच्यावर बक्षिसांची खैरात झाले. नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोणी किती धावा करू दे तरी 1 बॉल या 5 धावा करून मॅच जिंकणारा खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो अर्थातच रोशन वाघमारे ठरतो या सामन्याचा सामनावीर. क्लच मोमेंटला त्यांनी मारलेला षटकार आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. परंतु बक्षिसाची खैरात त्याच्या नावावर आली ती म्हणजे अर्थातच 1000 रुपयाची कॅश प्राइज असेल ते रोहित गायकवाड, 2000चं कॅश प्राइज असेल ते अमित देशमुख, त्यानंतर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते सुमित देशमुख यांच्याकडून 500चं कॅश प्राइज असेल.
त्यानंतर 500 प्रतीक देशमुख यांच्याकडून, 1000 रुपये प्रतीक देशमुख यांच्याकडून, 1000 किरण वानखेडे यांच्याकडून. 500 द्या चालेल. आणि 500 रुपये साईसाठी सुद्धा गणेश राणांनी पाठवलेत. जबरदस्त गोलंदाजी त्या खेळाडूने सुद्धा केली, परंतु समोर जर पाहिलं तर दर्जेदार खेळाडू जर असला त्याच्यावर उत्तर नसतं, आणि ते उत्तर खरंच नव्हतं. कारण की या खेळाडूने, करणने ठोकलाय षटकार आणि सर्वांची मनं सुद्धा, रोशनने टोकलाय षटकार आणि सर्वांची मनं सुद्धा जिंकली आहेत. जबरदस्त बॅटिंग. चला या प्राइस सेरेमनीमध्ये यासाठीच पहिले तर सामनावीर असतो. सामन्याला जो जिंकवतो तो सामनावीर असतो. सामन्यामध्ये कुणी किती काय केलं हे इम्पॉर्टंट नाहीये, अखेरीस सामना जिंकवण्यामध्ये ज्याचा सर्वोत्कृष्ट वाटा असतो तो सामनावीर असतो. राजूजी कडव साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते तब्बल 1 बॉल जेव्हा 5 धावांची गरज असताना षटकार मारून मॅच जिंकवली आणि टुर्नामेंटला रंगत देणारा हा खेळाडू, त्याला देतोय सामनावीरचा पुरस्कार. सोबत बक्षिसांची खैरात अमित दादा यांच्याकडून 2000चा कॅश प्राइज. त्यानंतर प्रतीक यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल या खेळाडूला. प्रतीक देशमुख यांच्याकडे 1000 रुपयाचा कॅश प्राइज.